एकता नगर में घर बनाइए, जहां हर कदम पर सुकून होना चाहिए। सुल्तान बिल्डर एंड डेवलपर्स की पेशकश। एकता नगर परभनी शहर के धार रोड स्थित भीमा कोरेगांव नगर के नजदीक। एकता नगर में सर्वे नंबर 241/3 में प्लॉटिंग की शुरुआत की गई है। यहां एडवांस बुकिंग की भी शुरू हो चुकी है। इस प्लॉटिंग में नालियों और सड़कों का काम बहुत अच्छे तरीके से किया गया है, जिसे आप इस वीडियो में देख सकते हैं। यहाँ की नालियां, सड़कें और सामने की आबादी में बने हुए घर भी साफ साफ दिखाई दे रहे हैं। एकता नगर में सबसे कम दामों में प्लॉट्स की कीमत रखी गई है, ताकि रोज काम करने वाले, खाने वाले लोग भी इसे खरीद सके। ये प्लॉटिंग विशेष रूप से जरूरतमंद लोगों के लिए निकाली गई है। इस प्रोजेक्ट में कुल 40 प्लॉट है, जिसमें से कुछ पहले ही बुक हो चुके हैं। जल्द से जल्द अपनी बुकिंग कराएं, ताकि ये मौका आपसे छूट न जाए। प्लॉट बुकिंग के लिए और अधिक जानकारी के लिए आप इस नंबर पे कॉल कर सकते हैं। अथर सुल्तान 9860985357, मोहम्मद इलियास 8855888800, वहाज खान 9970443980। इस प्लॉटिंग में खास सुविधाएं। सभी प्लॉट्स को 22 फुट के रोड से जोड़ा गया है। सभी प्लॉट्स में नाली की सुविधा है। प्रत्येक प्लॉट में 2 फीट मुरुम एलईडी स्ट्रीट लाइट्स शहर की आबादी के पास स्थित है। परभनी शहर में शनिवार बाजार से आज और मृत संतोष पाइकराव के न्याय के लिए जन आक्रोश विराट मोर्चा निकाला गया। इस दौरान अकोला से महात्मा फुले संस्थान द्वारा सोमनाथ सूर्यवंशी के परिवार को 1 लाख रुपए की नगद मदद के रूप में राशि मोर्चे में प्रदान की गई। ये जन आक्रोश विराट मोर्चा शनिवार बाजार मार्ग, छत्रपति शिवाजी चौक, गुजरी बाजार, गांधी चौक, अष्टभुजा देवी, आरआर टावर मार्ग, स्टेशन रोड से डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की पूर्णाकृति प्रतिमा तक पहुंचकर एक सार्वजनिक सभा में बदल गया। इस दौरान कई नेताओं ने भाषण दिए, जिनमें राज्य उपाध्यक्ष सर्वजीत बनसोड़े, वंचित बहुजन आघाड़ी के राज्य प्रवक्ता तैयब जफर, फारूक अहमद, अविनाश भोसीकर, पीड़ित परिवारों के सदस्य सोमनाथ की मां विजयबाई सूर्यवंशी, बबीता जादव, मालती मोरे सहित जिलाध्यक्ष सुनील मगरे, तुकाराम भारती, बाबा साहेब धबाड़े, कमलेश टंगे, महिला जिलाध्यक्ष सुनीता साळवे, शहराध्यक्ष रंजित मकरंद, युवा शहराध्यक्ष प्रमोद कुटे, युवा जिलाध्यक्ष गणेश गाड़े, तुषार गायकवाड़, सचिन रणखांबे, रमेश घनघाव, संदीप खाड़े, राजेश गायकवाड़, बाबा मुजमुले, दीपक पांचंगे आदि का मोर्चे में सहभाग था। इस मोर्चे में वंचित बहुजन आघाड़ी के पदाधिकारी, कार्यकर्ता और संविधान प्रेमी बड़ी संख्या में शामिल हुए। लोकनेते विजय वाकोडे, तसंच सूरज जाधव व संतोष पाईकराव यांच्या
मारेकऱ्यांना निश्चितच 302चा गुन्हा दाखल करून त्याला लवकरात लवकर अटक करण्यात येईल, त्यांनी असं आश्वासन दिलेलं आहे. पण सध्याची परभणीची अवस्था बघत असताल तर पोलीसच क्राईम करीत आहे, तर सर्वसाधारण माणसाचं जीवन खूप मुश्किल झालेलं आहे. तर तुम्ही बघत असताल या 1-1.5 महिन्यामध्ये 4 ते 5 भीमसैनिकाचा मर्डर झालेला आहे. यामध्ये एक तर सूर्यवंशी आहे, त्याला तर 1.5 महिन्यापासून, लोकनेते विजय वाकोडे त्याला बी 1.5 महिन्यापासून त्याला या प्रक्रियेपासून एक तर दूर ठेवला जातं आणि त्याला न्याय मिळत नाही. आणि दुसरी गोष्ट बघितली, साधारण गोष्टीसाठी इथले काही असे गुंडगिरीचे लोक आहेत की चाकू घेऊन फिरत आहेत, तर पोलीस प्रशासन काय झोपलेलं आहे काय? अरे जेव्हा बघतो की कुणाही कुठं मर्डर झालं की तो पागल आहे, येडा आहे, असं हेच प्रशासनाकडून उत्तर भेटत आहेत. दिवसा ढवळे आपण आपल्या कर्नरला बघितलं आहे, दिवसा ढवळा संतोष पायकराव यांचा खून करण्यात आलेला आहे, त्यानंतर सूरज जाधवचा मर्डर करण्यात आलेला आहे. आणि त्याला सरळ असं त्यांच्या आई वडिलांपाशी व्हिडिओ आहेत की त्याला कसं मारण्यात आलेलं आहे, तरी बी इथले PI आणि SP साहेब का शांत आहेत हेच मला वाटतंय की. आणि ते PM रिपोर्टमध्ये असं क्लिअर सांगतायत की याच्यामध्ये घातपात आहे, तरी बी पोलीस प्रशासन शांत आहे. सर्वप्रथम आम्ही पोलिसांचा इथं जाहीर निषेध करतो. घरामध्ये एक गरोदर महिला जी 1.5 महिन्याचं बाळ, त्या ठिकाणी बाळंतीण महिला, ती कोणावर हल्ला करायला गेली होती किंवा कोणावर तिनं कुठलं कायदा सुव्यवस्था बिघडायला गेली होती. घरात जाऊन जर त्या गरोदर महिलेला तुडू तुम्ही मारत असाल आणि त्याची एव्हिडन्स असताना सुद्धा जर तुम्ही आयोगाचा वाट बघत असाल, तर मग कायदा आणि सुव्यवस्था प्रशासनाच्या गप्पा कलेक्टर आणि SP साहेबांनी करू नये. मला या ठिकाणी स्पष्ट सांगायचं आहे की जसं बीड जिल्ह्यामध्ये आका हा शब्द वापरला जातो, परभणीमधल्या हिंसाचाराचा आका देवेंद्र फडणवीस आहे. घोरबाड आणि ही सगळी त्याची पिलावळं ही त्यांच्या खालची गुन्हेगार आहेत. पण या प्रकरणात परभणी हिंसाचाराचा आका देवेंद्र फडणवीस आहे. त्याच्यामुळं देवेंद्र फडणवीस जोपर्यंत तिथं आहे कुठलाही न्याय मिळेल अशी मला आशा नाही. त्यामुळं या सरकारमध्ये जे गृहमंत्री आहे त्याच्या आदेशानं हे सगळं जे कोम्बिंग ऑपरेशन झालंय, म्हणून आका इथं मजबूत मुख्यमंत्री म्हणून बसलाय. म्हणून या आकाला जोपर्यंत आम्ही हात लावणार नाही, या आकावर जोपर्यंत आम्ही हे करत नाही, तोपर्यंत या प्रकरणात न्याय मिळणार नाही. म्हणून आका सहित सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आलेली आहे. यामध्ये संतोष देशमुख यांचा जो खून आहे तो एका व्यक्तीचा केलेला खून आहे. पण सोमनाथ सूर्यवंशी यांचा खून हा स्टेटने केलेला खून आहे. त्याला फक्त घोरबांडपुरतं मर्यादित ठेवणं चुकीचं आहे. घोरबांड हा राज्याचा प्रतिनिधी आहे. घोरबांड म्हणजे स्टेट, घोरबांड म्हणजे पोलीस. त्यामुळे ही पोलिसांनी केलेली हत्या आहे. या हत्येच्या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्रात लाखो करोडो लोक निषेध नोंदवत आहेत. पण आमचं दुर्दैव आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ज्या पद्धतीनं मनोहर भिडेला संरक्षण देण्यासाठी विधिमंडळात उभं राहून भाषण करत होते, त्याच पद्धतीचं भाषण त्यांनी सोमनाथ सूर्यवंशीच्या मारेकऱ्यांच्या प्रोटेक्शनचं भाषण त्यांनी विधिमंडळात दादांत खोटं मेडिकलचा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला असताना सोमनाथ सूर्यवंशी हे श्वसन विकारानं आणि दम्यानं वारले अशा प्रकारचं खोटं बोलण्याची शरम महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला वाटायला हवी होती. मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं या सगळ्या प्रक्रियेवर आम्ही लक्ष ठेवून आहेत. जर पोलिसांनी या बदमाश लोकांवर पहिले 302चे खटले दाखल करा. फक्त एकटा घोरबांड नाही, 6 ते 7 पोलीस कर्मचारी या सोमनाथ सूर्यवंशी यांना प्रचंड मारहाण करत असल्याचे आय विटनेस या सगळ्या प्रक्रियेमध्ये उपलब्ध आहेत. मी वंचित बहुजन आघाडीचा वकील आघाडीचा एक वकील या नात्यानं आपल्या सगळ्यांना हे सांगणं गरजेचं आहे. भारताच्या संविधानाचा आर्टिकल 20 सब पोलिसांना ज्ञान द्यायचं आहे का? पोलिसांनी कुठल्याही पोलीस नेत्यांच्या अभिनेत्यांच्या इशाऱ्यावर नाचू नये. अन्यथा कल्याणमध्ये अक्षय शिंदेच्या फेक एन्काउंटरमध्ये ज्या पद्धतीनं 5 पोलिसांवर गुन्हे दाखल करून जन्मठेप करण्याचे सुद्धा उच्च न्यायालयाने आदेश दिलेले आहेत. जर लवकरात लवकर घोरबांड सहित 7 ते 8 कर्मचाऱ्यांवर 302चे गुन्हे दाखल झाले नाहीत तर आम्ही येत्या काळामध्ये एक रीट पिटिशन असते या हिबस कार्पसचा वापर करून आम्ही या बदमाश लोकांवर 302चे पण गुन्हे दाखल करू आणि यांना जन्मठेप जेलमध्ये डांबू. आणि पोलिसांना हे सांगणं गरजेचं आहे, इथं तुमचं राज्य चालणार नाही तर कायद्याचं राज्य चालेल. म्हणून वंचित बहुजन आघाडी सगळ्या पोलिसांना चेतावणी देते की कृपया कुठल्या नेत्याचं ऐकून तुम्ही कायदा हातात घेऊ नका.